नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वन विभाग भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण वन विभागातील जे नवीन पद आहे पहा वनसेवक भरती 2025 साठीची त्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि समाजशास्त्रावरती महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जे प्रश्न आहेत हे आपण काही प्रश्न 2019च्या वनरक्षक भरतीमधील घेतलेले आहेत, कारण जी काही वनसेवक भरती होणार आहे ही आपल्याला TCS घेणार नाही, लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यामुळे प्रश्नांची जी पातळी असणार आहे ही कमी असणार आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला 2019 मध्ये सुद्धा काही प्रश्न यातील विचारण्यात आलेले आहेत. तर पहा, शरावती जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर कर्नाटक जे राज्य आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे शरावती जलविद्युत प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे, शब्दसमूह दिलेला आहे. पहा, शब्दसमूह आहे काय आहे? कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर उत्क्रांती असं म्हटलं जातं. हा जो आहे हा शब्दसमूह आहे. पहा, कोणता आहे? तर कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा जो बदल आहे तो असतो उत्क्रांती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला संघटना किंवा एक संस्था दिलेली आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. याची स्थापना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेली संस्था आहे पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. तर मित्रांनो, जेवढे काही इतिहासामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या संस्था किंवा संघटना आहेत आणि त्यांचे जे काही स्थापन करणारे आहेत म्हणजे कोण आहेत, त्यांचे संस्थापक आहेत, लक्षात ठेवा. तर असे आपण इतिहासात येणाऱ्या ज्या काही जवळपास 70 ते 80 असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचे संस्था आणि संस्थापक पूर्णपणे आपण दिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवले जाते? आपण जे म्हणतो पहा सॅन्डलवूड ऑइल म्हणजे चंदनाचं जे तेल असतं तर ते तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 जे गाभ्याचं लाकूड आहे तर त्या गाभ्याच्या लाकडापासून मिळवलं जातं पहा चंदनाचं तेल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान या ठिकाणी वसलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता. तर त्या 3ही वेळा हा प्रश्न थोडासा वेगवेगळा विचारण्यात आला होता. तर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर असं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे जे भरतपूर राजस्थान या ठिकाणी वसलेलं आहे? तर ते राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन क्रमांक 2 तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे जे आहे हे भरतपूर म्हणजेच राजस्थान या ठिकाणी वसलेलं आहे. यावरती प्रश्न आपल्याला असे विचारले होते की केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे ते आहे राजस्थान या राज्यामध्ये स्थित. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणतं राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमधलं ठिकाण आहे पहा भरतपूर. तर ते आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी खालीलपैकी कोणती होती? काय विचारले आपल्याला? जी 4G आहे सध्या कोणती आहे? तर सध्या पहा आपल्या भारतामध्ये 5G ऍक्टिव्हेट आहे. म्हणजे या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय की भारतामध्ये सर्वात अशी कोणती दूरसंचार कंपनी होती ज्यांनी सर्वात पहिल्यांदा 4G सेवा जी आहे ती सुरू केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर एअरटेल ही जी कंपनी आहे पहा एअरटेल कंपनी. तर एअरटेल कंपनीने आपल्या भारतामध्ये सर्वात पहिली 4G सर्व्हिस जी आहे ती सुरू केलेली आहे. आपल्याला जर 5G वर प्रश्न विचारला, लक्षात ठेवा, तर 5G ही सर्वात पहिल्यांदा कोणी सुरू केली हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1.
यानंतरचा प्रश्न आहे, मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केलेला आहे? पहा, या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे, मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील आपल्याला 2019 ला वनरक्षक मध्ये विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर युनेस्को ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे किंवा जागतिक संघटना आहे, तर या संघटनेने कार्यक्रम सुरू केला होता, मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार होत नाही? पहा, होत नाही असं विचारलंय म्हणजे ऑप्शन मध्ये जे काही 3 वाक्प्रचार असणार आहेत हे पूर्ण पराभव करण्याचे अर्थ असणार आहेत, पण चौथा जो आहे तो त्याचा अर्थ होत नाही, ते कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो पहा, धक्का बसणे. एखादा धक्का बसणे किंवा अनपेक्षित घटना घडणे तेव्हा म्हणतो आपण पायाखालची जमीन सरकणे. पण पूर्ण पराभव करण्याचा अर्थ पहा, उताना पाडणे, धूळ चारणे आणि चारी मुंड्या चित करणे या तिन्हींचाही अर्थ एकच आहे, तो म्हणजे आहे पूर्ण पराभव करणे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, पानझडी प्रकारची अरण्य महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2019 ला सुद्धा विचारला होता आणि हा प्रश्न पोलीस भरती 2023 ला सुद्धा विचारण्यात आलेला होता. पानझडी प्रकारची वने किंवा अरण्य जे आहेत ही महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये पानझडी प्रकारची जी वनं आहेत ही जास्त प्रमाणात आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय वन सर्वेक्षण सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय जे आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर नागपूर या ठिकाणी आहे पहा भारतीय वन सर्वेक्षणचं सेंट्रल झोन. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी या नद्या एकत्र येऊन गंगा या नदीत त्यांचं रूपांतर होतं? पहा, कोणते 2 शहर आहेत किंवा कोणते 2 ठिकाणं आहेत आपण जाणून घेऊया. ठिकाणापेक्षा नदी आहे पहा, अलकनंदा आणि भागीरथी या नद्या एकत्र होऊन गंगा नदीमध्ये त्यांचं रूपांतर होतं, तर ते कोणतं शहर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर देवप्रयाग हे जे ठिकाण आहे किंवा हे जे शहर आहे या ठिकाणी 2 नद्या एकत्र येतात पहा, अलकनंदा आणि भागीरथी, आणि त्यांचं रूपांतर जे आहे ते गंगा या नदीमध्ये होतं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? पहा, या ठिकाणी काय विचारले? गुसाडी. आणि मित्रांनो, आपल्याला जी काही वनरक्षक भरती आहे त्यामध्ये खूप वेळा लोकनृत्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण राज्य आणि त्या राज्यामधील जे काही लोकनृत्य आहे त्यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर गुसाडी हे जे आहे तर हे तेलंगणा या राज्याचं लोकनृत्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? पहा, राष्ट्रीय युवा दिन हा जो आहे हा कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर हा केला जातो 12 जानेवारीला. पण तो कोणाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे पहा 12 जानेवारी, तर त्या 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन किंवा राष्ट्रीय युवक दिन जो आहे तो साजरा केला जातो. कोणाच्या जन्मानिमित्त? स्वामी विवेकानंद. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संरक्षित अथवा राखीव वनातील झाडे तोडल्यावर त्याच्या वाहतुकीसाठी कोणाचा पास घ्यावा लागतो? पास म्हणजे काय? या ठिकाणी परमिशन किंवा परवानगी घ्यावी लागते असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. संरक्षित जे झाडं असतात किंवा राखीव वनातील जे काही झाडं असतात ते तोडल्याच्या नंतर त्याची वाहतूक करण्यासाठी एका अधिकाऱ्याची परमिशन घ्यावा लागते. तर तो अधिकारी असतो पर्याय क्रमांक 1. तर वन संरक्षण विभागीय अधिकारी, याची परमिशन घ्यावी लागते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019 ला सुद्धा विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला लातूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर विदर्भामध्ये आहे पहा आपल्या राज्यामधील सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो पहा भारताची जी संविधान सभा होती तर त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा जो स्वीकार आहे तो कधी केला होता. तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा. हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये एक वेळा पोस्ट केला होता. तर काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं पहा 15 ऑगस्ट 1947. तर लक्षात ठेवायचंय हे उत्तर नाही. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर 22 जुलै 1947 ला सर्वात पहिल्यांदा जो राष्ट्रध्वज आहे आपला म्हणजे जो तिरंगा आहे त्याचा अवलंब केला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. सर्वात पहिला प्रश्न काय आहे की अमूल उत्पादक जे आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. पण गुजरातमधील कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1. तर आणंद या ठिकाणी याचं मुख्यालय स्थित आहे. पर्याय 1 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती. मित्रांनो ही काय येणारी जी काही वनसेवक किंवा वनमजूर जी भरती असणार आहे ही महाराष्ट्रात पहिल्याच वेळ होत आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण मुद्दाम बेसिक प्रश्न घेतलेले आहेत. कारण हे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीच्या पातळीवरती घेतलेले आहेत पण वन विभागातील हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि यातीलच हे जे काही प्रश्न आहेत हे 2019 ला आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले होते. पण 2019 नंतर जी काही झालेली आहे मागील 2023 ची वनरक्षक भरती तर ही TCS ने घेतली होती. त्यामुळे वनरक्षक भरतीचे जे काही प्रश्न आहेत 2023च्या ते थोडेसे अवघड विचारण्यात आलेले होते. पण ही जी वनसेवक भरती आहे त्यासाठी अशाच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर प्रश्न परत एक वेळा पहा. महाराष्ट्रातील आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे जे काम आहे हे गाडगीळ समिती जी आहे ती करत होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हवामान आणीबाणी घोषित करणारा खालीलपैकी देश कोणता आहे. पहा आपल्याला पहिला विचारलं नाही तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने हवामान आणीबाणी घोषित केली होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर ब्रिटन हा जो देश आहे पहा ब्रिटन देश. तर ब्रिटन या देशाने हवामान आणीबाणी जी आहे ती घोषित केलेली आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतात खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आढळतं आपल्या भारतातील खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. तर पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये आपल्या भारतातील खारफुटी वनांचं सर्वाधिक जास्त क्षेत्र जे आहे ते आढळतं पहा पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे. पहा आपल्याला विचारलंय की रामसर हा जो करार आहे हा कोणत्या परिसंस्थाच्या संवर्धनाशी निगडित आहे. तर तो आहे पहा पर्याय क्रमांक 4. दलदली किंवा पाणथळ प्रदेश जे आहेत यांच्या संवर्धनाशी संबंधित आहे पहा रामसर करार. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा काशीत मल्हारी महात्म या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहा काशीत मल्हारी महात्म ही जी म्हण आहे याच्या योग्य अर्थाचा पर्याय कोणता आहे. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4. तर नको तिथे नको ती गोष्ट करणे हे त्याचा अर्थ होतो. आणि मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीच्या ज्या काही TCS पॅटर्न आहे तर TCS पॅटर्न नुसार आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या 200 म्हणी ज्या आहेत त्या आपण जशाच तशा घेतलेल्या आहेत. त्या 200 पैकीच आपल्याला परीक्षेमध्ये 100% म्हणी विचारल्या जातात. त्या व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. राज्यामधील आपल्या पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता.
तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तो उभा करण्यात आला होता. मित्रांनो, जर बाय चान्स हा प्रश्न आपल्याला आत्ता आला तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी अहमदनगरच्या ऐवजी अहिल्यानगर असं विचारलं जाऊ शकतं, कारण अहमदनगर हे जे आहे हे अहिल्यानगरचं जुनं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मोसमी पावसाच्या प्रदेशात पानझडी वृक्ष आढळतात, याचं मुख्य कारण काय आहे? मित्रांनो, या ठिकाणी मुख्य कारण विचारलेलं आहे. मोसमी पावसाच्या प्रदेशामध्ये पानझडी वृक्ष हे जास्त प्रमाणात आढळतात. तर याचं उत्तर काय आहे? तर कमी काळ पाणी पुरवठा असतो त्या ठिकाणी जे आहे पानझडी वृक्ष आढळतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, परिस्थितिकीय म्हणजे डॅश. तर या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारली आहे. परिस्थितिकीय म्हणजे काय? तर ही जी व्याख्या आहे ही होते पहा ऑप्शन क्रमांक 4. तर सजीवांची परस्परांमधील व पर्यावरणाशी होणारी जी आंतरक्रिया आहे त्याला परिस्थितिकीय असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, काही काही विद्यार्थी हे 2 ऑप्शनवरती जास्त भर ठेवतात. तर व्याख्या काय आहे? सजीवांची परस्परांमधील व पर्यावरणाशी होणारी जी काही आंतरक्रिया आहे तिला म्हटलं जातं परिस्थितिकीय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला आपलं कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओची आणि प्रत्येक व्हिडिओची जर PDF आपल्याला मिळवायची असेल अगदी फ्रीमध्ये, तर आपलं चॅनल आहे पहा टेलिग्राम चॅनल मराठी नोकरी, त्याला देखील जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.